नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। त्यासाठी मी 2 बारीक चिरलेले कांदे, 1 हिरवी मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचं तुकडं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले टमाटर, 2 ते 3 चम्मच दूध, 2 ते 3 विलायची, 1 कलमीचं तुकडं, 1 शेजपान, 2 ते 3 लवंग, 1 लाल मिर्च, धनिया पावडर, जिरे आणि कस्तुरी मेथी। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे। त्याचे 2 ते 3 तुकडे मी एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवणार आहे। आता सर्वप्रथम आपण कांदा परतून घेऊया। कांदा हा चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। ही पनीर मसाला रेसिपी तयार करण्यासाठी मी इथे कोणत्याही प्रकारची क्रीम, दही किंवा बेसन घेतलेले नाही। तरी सुद्धा आपली पनीर मसाला रेसिपी एकदम चवदार अशी तयार होणार आहे। तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने पनीर मसाला रेसिपी करून बघा। खूप छान आणि चवदार अशी पनीर मसाला रेसिपी तयार होणार आहे। आता आपला कांदा चांगला छानपैकी असा परतून झालेला आहे। आता आपल्याला हे कांदा, लसूण आणि हिरवी मिरची यांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आणि हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं। याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं। आणि आता तुम्ही बघू शकता खूप छानपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण एका बाजूला काढून त्याच भांड्यामध्ये आपण टमाटरची प्युरी तयार करून घ्यायची। कोणतीही भाजी अशी वाटण तयार करून बनवली की खूप छान अशी बनते। आता आपली टमाटरची प्युरी देखील तयार आहे। आता तुम्ही बघू शकता खूप छान पैकी अशी आपली टमाटरची प्युरी तयार झालेली आहे। आता त्याच भांड्यामध्ये आपण पनीर घ्यायचं, 2 ते 3 चम्मच दूध टाकायचं आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं। म्हणजे आपल्याला चांगली अशी स्मूथ क्रीम तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली क्रीम तयार झालेली आहे। आता आपण जे पनीर घेतलं होतं त्या पनीर मध्ये थोडीशी मिरची पावडर, हळद आणि मीठ हे टाकून घ्यायचं। हे टाकून झाल्यानंतर हे मिश्रण मस्तपैकी हाताने कालवून घ्यायचं। आता हे कालवलेलं मिश्रण एका कढईमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी एक कढई ठेवली मी, त्यात ते 2 चम्मच तेल टाकले आणि हे पनीर आपण मस्तपैकी मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं। या पनीर मध्ये आपण मीठ ऍड केलेलं आहे, त्यामुळे हे पनीर कडक पडणार नाही। आपलं पनीर नरमच राहणार आहे। हलके हलके हाताने हे पनीर असं मिश्रण करून घ्यायचं। मंद आचेवर 2 ते 3 मिनिट हे पनीर असं परतून घ्यायचं। आता आपलं पनीर परतून तयार झालेला आहे। आता आपण एक कढई ठेवायची, त्यामध्ये 7 ते 8 चम्मच तेल टाकायचं। आता तुम्ही म्हणाल तेल खूप जास्त झालं, पण माझा चम्मच हा लहान असल्यामुळे मी तेवढंच तेल टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। आता आपलं तेल चांगलं गरम असं होऊ द्यायचं। आता तेल मस्तपैकी असं तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले ऍड करू। आता आपण 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे ते याच्यामध्ये सर्वप्रथम टाकून घेऊ। त्यानंतर 1 कलमीचं तुकडं,
2 विलायची, 1 शेजपान आणि हे 2 ते 3 लवंग, हे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे. त्यामध्ये ती घेतलेली लाल मिरची पण टाकायची. तर हे मसाला मस्त मंद आचेवर असे भाजून घ्यायचे. त्यामध्ये तयार केलेले कांद्या लसणचे वाटण टाकून द्यायचे. तुम्ही बघू शकता आपले वाटण हे मस्तपैकी असे गरम तेलामध्ये टाकल्यामुळे खूप छान असे परतले जातात. आता हे वाटण 2 ते 3 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचे. या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण शिजवायचे. आता आपल्या वाटणाला खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण मसाले ऍड करू. 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर आणि 1 चम्मच धने पावडर. आता हे मसाले सुद्धा आपण याच्यामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. आता आपल्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण मंद आचेवर परतत राहायचे. तुम्ही बघू शकता आता खूप मस्त असं आपल्या वाटणाला तेल सुटलंय. हे वाटण तयार होण्यासाठी 2 ते 3 मिनिट लागतातच. आता मस्त असं तेल सुटलंय. त्यामध्ये आपण आता टमाटरची प्युरी ऍड करू. आता ही प्युरी टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिट तरी आपल्याला ही प्युरी शिजू द्यायची आहे. म्हणजे आपण कच्चे टमाटे घेतलेले आहेत त्यामुळे ते चांगले असे शिजू द्यायचे. तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली प्युरी शिजत आहे. आणि हे शिजण्यासाठी त्यावर 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवायचं. म्हणजे झाकण ठेवल्यामुळे काय होणार आहे, आपली प्युरी हे मस्तपैकी तेल सुटेपर्यंत शिजून येणार आहे. आता तुम्ही बघू शकता वाटणाला खूप मस्त तेल सुटले. आपले टमाटर देखील खूप मस्तपैकी शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण जी तयार केलेली क्रीम आहे ती क्रीम ऍड करायची. पूर्ण अशी क्रीम टाकून घ्यायची. ही क्रीम टाकल्यामुळे आपल्या पनीर मसाला रेसिपीला खूप मस्त अशी चव येणार आहे. तुम्ही ट्राय करून बघा. नंतर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की कशी झाली ती. प्युरी टाकल्यानंतर ही तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं. नंतर यामध्ये थोडासा 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच कस्तुरी मेथी ऍड करायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करायची. पूर्ण रेसिपी तयार झाल्यानंतर तर आपण कोथिंबीर टाकणारच आहोत, परंतु या वाटणामध्ये जर थोडीशी कोथिंबीर ऍड केली ना तर वाटणाला खूप मस्त असा खमंग वास सुटतो. आता आपले वाटण तयार झालेले आहेत. आता आपल्या आवडीनुसार यामध्ये थोडेसे पाणी ऍड करायचे. जास्त पातळ असं बनवायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं. म्हणजे पनीर मसाला हा खूप छान बनतो. त्यामध्ये आता आपण फ्राय केलेले पनीर घालून घेऊयात आणि सैल अशा हाताने मस्तपैकी कालवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली पनीर मसाला रेसिपी तयार आहे. आता त्यामध्ये थोडेसे पाणी मी अजून ऍड करणार आहे. ते थोडंसं घट्ट आहे त्यामुळे थोडे पाणी अजून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली पनीर मसाला रेसिपी बनून तयार आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे स्वादानुसार आणि कोथिंबीर घालायची. थोडीशी वरून कोथिंबीर घालायची
आणि स्वादानुसार मीठ घालायचं. आता तुम्ही बघू शकता आपली पनीर रेसिपी तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.